महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली। देशात सगळ्यात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली। या घटलेल्या मतदानावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं। राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केल्यावर आता आयोगही पुढे आलाय। पानी नहीं, फैन नहीं, काई नहीं। जब मालूम है कि प्रशासन को कि इतना भीड़ लोगों का भीड़ संख्या में वोट देना है तो और ऐसा बूथ बनाना चाहिए। आवाज झाले आम्ही इकडेच उभे आहोत, उन्हात उभे आहोत आणि कोणी उत्तरच देत नाही अजून। मुंबईतील सोमवारी मतदानावेळी मतदारांनी व्यक्त केलेला हा संताप, तापलेलं ऊन आणि उकाडा अशा परिस्थितीत मुंबईकरांना मतदानासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागलं। अनेक मुंबईकरांनी इतक्या त्रासानंतरही आपला मतदानाचा हक्क बजावला, पण काही जणांना आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे मतदान न करताच माघारी जावं लागलं। याच प्रकारामुळे महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच 54.33% तर मुंबईत अवघे 52.27% मतदान झालं। याच घटलेल्या मतदानावरून राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे। सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? तिथे आमदार आमचे आहेत। ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत। ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात, तिथे आमदार एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत। यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे। विरोधकांनी घटलेल्या मतदानावरून टीकेची झोड उठवली आहे, पण त्याच वेळी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या मनसे आणि राष्ट्रवादीनं मात्र मतदान घटण्यासाठी विविध कारणं जबाबदार असल्याचा प्रतिवाद केलाय। तर लोकांमध्ये थोडं कन्फ्युजन होतं कोणाला मतदान करायचं नाही करायचं, कारण दोघांबद्दलही राग आहे लोकांच्या मनामध्ये, त्यामुळे कदाचित मतदान कमी झालं असण्याची शक्यता असं मला वैयक्तिकरित्या वाटतं। दुसरं कारण म्हणजे प्रचंड गरम, म्हणजे लाईनीत आपण 10 मिनिटं उभं राहिलं तर अर्धा तास उभं राहिल्यासारखं वाटलं होतं। एक ते कारण असू शकतं। सर्वच शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी ही आहे ती कमी आहे आणि मुंबईमध्ये असलेला उकाडा, एकंदरीत असलेला काही मतदारांमधला निरुत्साह, या सगळ्या पातळीवर मतदान कमी झालं। मतदान हे जास्तीचं व्हायला पाहिजे, ते कमी झालं। याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या करता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे। मतदार आणि राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय, पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारच्या गोंधळाला मतदार जबाबदार असल्याचं सांगत आरोप फेटाळले। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती जाऊन यादीत नाव शोधणे, यातून जे काही गोंधळ होतात ते होणार नाही। त्यामुळे माझं सगळ्या मतदारांना हे आवाहन असेल की आपण यादीत आपलं नाव आहे की नाही, ते कुठल्या बूथवरती आहे याची खात्री पुरेशा आधी करायला पाहिजे। मुंबईतील घटलेल्या मतदानावरून राजकारण तापलंय। मुख्यमंत्र्यांनी याच्या चौकशीचेही आदेश दिलेत। त्याचवेळी आता निवडणूक आयोगही येत्या 2 दिवसात अंतिम आकडेवारी जाहीर करण्याची तयारी करतंय। त्यामुळे मतदानातील कपातीसाठी दोषी कोण यावरून पुढील काही दिवस तरी राजकारण सुरूच राहण्याची शक्यता आहे। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।